आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी धनगर समाजाचा संताप। अमरावतीत निषेध आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर समाज बांधवांचा एल्गार। सुनील गोपाळ उभे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील आणि घृणास्पद भाषा वापरणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे याच्या विरोधात अमरावतीत धनगर समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केलं। आज सकाळपासूनच शेकडो समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली। यावेळी घोषणाबाजी करत येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला आणि समाजातील संतप्त भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात आल्या। जी भाषा उभे यानं वापरली ती महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत नाही। या भाषेने केवळ अहिल्यादेवींचा अपमान झाला नाही तर संपूर्ण मराठी समाजाची मान शरमेनं झुकली आहे, अशा भावना आंदोलकांनी मांडल्या। पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुनील उभे यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट मागणी केली। फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आंदोलकांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा घटनांमुळे समाजात फूट पडण्याचा धोका निर्माण होत असल्याचं सांगितले। शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही पूर्वी अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या नेत्यांमुळेच ही पिलावळ आज इतकी धाडसी झाली आहे असे उद्गार अनेकांनी काढले। या आंदोलनात सहभागी झालेले धनगर समाज नेते आणि विदर्भ मतदार दैनिकांचे संपादक दिलीप एडपकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सुनील उभे याच्या विधानाचा निषेध केला। अहिल्यादेवी होळकर हे आमच्या समाजाचे आराध्य दैवत आहेत। त्यांच्याविषयी कुणी अश्लील भाषा वापरणं सहन केलं जाणार नाही असं देखील ते म्हणाले। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, अश्लील, अश्लाघ्य टिप्पणी पुण्यातील एका ओभे नावाच्या नराधमाने केली। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे। फेसबुकवर उभे नावाच्या त्या नीचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची, या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते, राज्य स्तरावरील पदाधिकारी, सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली। मागे राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते। सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही। शिवाजी महाराजांना ही लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं। रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसला अशी भाषा राज्यपालासारख्या उच्च पदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ, ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखत आहेत। अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे, कारण ती साध्वी, ती आमची आई आणि राजमाता, तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं, तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही। प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या, पूर्ण सत्ता त्यांनी राबवली। आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत, जे होते, त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली। आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा, कारण अमरावतीकरांच्या, अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत। आम्ही अवमानित झालोत, आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून ताबडतोब इथेही गुन्हा दाखल करावा
अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.